तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पाझर तलावासाठी भूसंपादन प्रकरणात शासनातर्फे मोबदला मिळाला नसल्याने एका न्यायप्रविष्ट प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून जलसंधारण विभागावर नामुष्की ओढवली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार आधी खुर्ची तर आता जलसंधारण अधिकारी अमोल मुंढे यांचे प्रशासकीय वाहन जप्त करण्यात आले आहे। मोताळा तालुक्यातील गोतमारा कोऱ्हाळा शिवारात पाझर तलावाच्या निर्मितीसाठी 2009 मध्ये अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती, परंतु शासनातर्फे संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने त्यांनी मलकापूर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता। या संदर्भात न्यायालयाने 2023 मध्ये निकाल देत बुलढाणा जिल्हाधिकारी, लघु सिंचन अधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयाला 5,58,010 रुपये अदा करण्याचे आदेश दिले होते, परंतु एका वर्षाहून अधिक काळ उलटूनही पीडित शेतकऱ्याला मोबदला मिळाला नसल्याने न्यायालयाने कडक भूमिका घेत जलसंधारण अधिकाऱ्यांचे प्रशासकीय वाहन जप्त करण्यात आले आहे। यामुळे अधिकाऱ्याला सहकारी कर्मचाऱ्याच्या दुचाकीने प्रवास करावा लागल्याचे पाहायला मिळाले। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील, बुलढाणा। मौजे गोतमारा कोराळा बाजार निपाणा तालुका मोताळा येथील शेतकऱ्यांच्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मलकापूर येथे केसेस या पेंडिंग असून त्या दरखास्तीच्या आहेत। त्यामध्ये जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी त्यामध्ये पेमेंट रक्कम भरायलाच पाहिजे होती, पण ती त्यांनी भरलेली नसून याआधी त्यांची खुर्चीसुद्धा जप्त झालेली आहे। तरी आज रोजी आम्ही त्यांची जी शासनाची गाडी आहे ती जप्त करण्याची कारवाई करत आहोत। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांचे पैसे भरावे ही विनंती आहे त्यांना। नेमका प्रकरण काय आहे? प्रकरण मौजे गोतमारा येथील पाझर तलावामध्ये यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या असून त्यांचा रखडलेला मोबदला आहे आणि दिवाणी न्यायालयाचा आदेश असल्यामुळे त्यांनी ही रक्कम भरायलाच पाहिजे होती, परंतु भरली नसल्यामुळे आज रोजी आम्ही त्यांची ही गाडी जप्त करत आहे। त्यांनी लवकर रक्कम होती? रक्कम ही जवळपास 3 ते 4 करोड पर्यंत आहे। सर्व शेतकऱ्यांची जवळपास 4 कोटीची रक्कम आहे। रक्कम ही फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी त्वरित ती जमा करण्यात यावी आणि या शेतकऱ्यांचं नुकसान करू नये ही शासनाची आमची विनंती आहे। किती शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे? ती जवळपास 15 ते 20 शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत या आणि जवळपास 2008-09 पासून हे प्रकरण प्रलंबित आहे आणि आज रोजी त्याला जवळपास 25 ते 27 वर्ष होत आहे।